तर मित्रांनो आजची रोहा येथील पहिली बैलगाडी शर्यत आहे रोहा तालुक्यातील आणि त्यामध्ये जो फायनलचा मोठा गट होता त्याच्यामध्ये एक नंबरचे मानकरी ठरले ते म्हणजे नाव काय होतं कैलासवाची विजय गोपीनाथ देशमुख पिंगळसे. तर काय सांगशील आज म्हणजे आज वर्षाची सुरुवातच केली ना बैलांनी. वर्षाची पहिली सुरुवात केली आम्ही, पहिली गाडी हाकलली. या आधी पण चिखली बंदरला टायमिंग दिलेला, परंतु बैल नाग्या आजारी असल्या कारणामुळे गाडी आम्ही पळवली नाही आणि आज पहिल्यांदा गाडी पळवली आणि टॉपचा टायमिंग देऊन पहिला नंबर मानकरी आम्ही केला. आणि मुख्य आयोजक पण तुम्हीच होता. मुख्य आयोजक पण आम्हीच हे सगळे. आणि ही जोडी कुठून खरेदी केली. ही जोडी आमची कर्नाटकी दोन्ही कर्नाटकी आहे का? या वर्षी आणले या वर्षी गेल्या वर्षी पण. अच्छा नाव काय बैलांची. या बैलाचं नाव आहे नाग्या आणि आहे वाशा. तर ह्या वर्षी अजून बैलांकडून काय अपेक्षा आहेत मग. आमची अपेक्षा एवढीच असेल की आमची बैल फायनलला पात्रता होऊ दे. फायनलला सगळीकडे हाकलणार. अलिबाग मध्ये पण कुठेही असो आम्ही आमची गाडी फायनलला हाकलणार. अलिबाग मध्ये अलिबाग असो, रोहा असो, अजून कुठेही असो आम्ही आमची गाडी फायनलला हाकलणार. आणि ड्रायव्हर कोण बसलेला. ड्रायव्हर आमचा होता रोहन गिजम. केसरी रोहन गिजम. आवाजचे गेले का. कुठे कुठे रोहन शेट 2 मिनिटं इकडे. 1 मिनिट या 1 मिनिट या. बैलांची मेहनत वगैरे कोण करते. बैलांची मेहनत आमचा मोठा भाऊ करतो तुषार देशमुख. आणि आम्हाला आज खूप आनंद होतोय की नवीन वर्षाची पहिली शर्यत आम्ही ठेवली आणि आम्ही नंबर प्राप्त मध्ये बसलोय. सुरुवात गुलालाने झाली. आणि बघायला गेलं तर आजची शर्यत खूप मोठी होती कारण रोहा तालुक्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच 32 गट झाले. 32 गट पहिल्यांदा झाले. एवढ्या 32 गट म्हटलं तर जवळजवळ 300-350 गाड्या झाल्या. हो त्यामध्ये आपली गाडी एक नंबरची गटात 1 नंबरचा गाडी बसली. म्हणजे आज आनंद काय वेगळा. आनंद वेगळाच असेल. टॉपचं टायमिंग दिलेलं पण नंतर आमचा बैल आजारी पडला. महिनाभर खाणच नव्हता, काही काहीच पण नव्हता. पाणी आणि थोडंसं पियायचं जमते, मग बाटली टीन भरवायचं. त्याच्यामुळे बॅग फुटला गेलेला खूप. आता शर्यत लावायची होती अगोदरच पण बैल आजारी असल्यामुळे थोडंसं पुढे टाकावं त्यांना बोलू, कारण बैल आजारी होता त्याच्यामुळे तेवढी नाही जमणार. कंटिन्यू गाडीवर ड्रायव्हर तूच असतोस. हो गेल्या वर्षापासून कंटिन्यू. म्हणजे आता काय फरक वाटते बैलांच्या गेल्या वर्षी. बरं थोडा अजून तेवढं झालं नाही आहे. थोडा वर्ष खूप चांगला चालला, जातापासून सरस होता. आपण नंतर चांगला चालला एंडिंगला. पण तसं ह्याच्यावर आम्हाला कॉन्फिडन्स जाम की ह्याच्या अगोदर त्यांनीच नंबरमध्ये विन ठेवले गाडी. तर अभिनंदन तुमचं सुद्धा आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. रोहा अष्टमी येथील म्हणजे रोहा तालुक्यातील पहिली शर्यत आहे आणि त्यामध्ये जो मोठा फायनलचा गट होता त्याच्यामध्ये दुसरी आली ना दादा. दुसरी आलेली गाडी आहे म्हणजे जगन ठाकूर यशवंतकर काका. अभिनंदन अभिनंदन प्रथमतः. आणि लगातार दुसरा गुलाल आहे. चिखलीमध्ये पण 2 नंबर आलेली गाडी. तर काय सांगतील आजच्या शर्यतीबद्दल आणि एकंदरीत आजच्या विजयाबद्दल. शर्यत चांगलीच होती पण आम्हाला 1 नंबरची आशा होती. थोड्या कारणात चुकली आमची 1 नंबर. तेच विचारतो की 1 नंबरसाठी आपण कुठे कमी पडलो काय सांगू शकता का. ते आता काय 5वी टर्न करून गाडी आली पुढं. थोडं आणखी थोडं 2-5 सेकंद पाठी यावं करू. म्हणजे बघायला गेलं तर चिखली माती बंदर तेव्हा सुद्धा आपली गाडी 6वी फिरलेली. आणि आज म्हणजे पाठवून जाऊन गाडी तेवढा कव्हर करते गाडी. म्हणजे जर आपली गाडी फिरायला पहिली दुसरी गेली तर नक्कीच काहीतरी वेगळा नक्कीच अंतरच गाडी निकाल बघायला. नक्की. तर काका काय सांगाल. गाडी चांगली धावली आज. धावली नाही धावली असा गुण जमणार नाही. सुटताना पण गाडी 6वी-7च गेली. थांबा पण 6वा-7वाच केला गाडीनी. पण ठीक आहे गाडी पलवते, दुसरी पलवते, दुसरी झाली लागली. पण मला मिळाला आपला. जोडीबद्दल काय सांगाल. जोडी मला टॉपचीच मिळले. जोडीचा बद्दल काय बोलणार काय नाही. जोडी चांगली आहे. मागच्या शर्यतीवेळी तुमच्याशी बोलायला भेटल्या नाही आपल्याला तुम्ही. तर या बैलासाठी खूप प्रयत्न केले. खूप प्रयत्न केले. पहिले फिसक्यात 10 वाजता फोन केला आमदार. 10 वाजता आमदारांनी फोन केला. आमदार 2 लाख घ्यायचं बैल मला रिटर्न द्यायचा. आमदार सकाळी घेऊन जा. लगेच आमदारांनी त्याच्या ड्रायव्हरला फोन केला. काय जगन शेटला सकाळी बैल देऊन जा. सकाळी 2 लाख घेऊन 4 बंडल घेऊन बैल आपण सकाळी 2 भावाचा मुलगा भूषण शेठ आणि मिलिंद शेठ दोघं जाऊन तुमच्या घरची लक्ष्मीच ठरली. कारण बैल आमचा विनरच आहे. गेल्या वेळी पण आमच्याकडे होतं बैल. आमच्याकडे असतात आपण आज काय ना काहीतरी
आणि 7-8-15 मध्ये पण आपण त्यावेळी मागून जाऊनच नंबर केला. आपण 3 नंबर केला. तर आता काय पुढल्या शर्यतीमध्ये काय प्रयत्न असेल का? अपेक्षा तर आहेत, एक नंबरची अपेक्षा आपल्याला आहे. त्यासाठी स्ट्रॅटेजी काय असेल की फिरायला आपण पहिलं दुसरं गेलं पाहिजे असं, ते आता त्यात सुधारणा करू समजा, जशी गाडी वाढेल तशी जाईल तशी. आणि एकंदरीत आजच्या आयोजनाबद्दल काय सांगेल? म्हणजे तुमच्याच रोहा तालुक्यातील आयोजन आयोजन होतं. तर ठीकच होता, आयोजन चांगलं होतं. टायमिंग आपण चांगला दिला. टायमिंग सगळ्यापेक्षा हायस्ट टायमिंग होता, म्हणून आपल्याला अशी पहिली गाडी आपली बसायला पाहिजे होती आज. पण ठीक आहे, तर गुलालामध्ये राहणं सुद्धा महत्वाचं असतं एवढ्या. आणि आज बघायला गेलं तर रोहा तालुक्यातील मला असं वाटतं पहिल्यांदाच एवढे 32 गट झाले असतील. पहिल्यांदा कारण आपल्याकडे बघायला गेलं 17 ते 18 गट एवढे होत असतात. आणि एवढी मोठी शर्यत झाली आज, कारण अलिबाग मध्ये सुद्धा बंदर तेवढी राहिलेली नाही, त्यामुळे सगळ्या गाड्या इकडे आल्या, झाल्या. गाड्यांची आणि संख्या आता वाढली. पुढं म्हणजे बंदर पण टिकलर नाही पुढे, त्याच्यामुळे गाड्या इथेच जास्त. बरोबर. आणि एवढ्या मोठ्या शर्यतीमध्ये गुलाल प्राप्त होणं सुद्धा खूप महत्वाचं होतं. हो. तर अभिनंदन त्यासाठी थँक्यू. आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला. तो काय बोलला. तर मित्रांनो, रोहा अष्टमी येथील बैलगाडी शर्यत, त्यामध्ये फायनलचा मोठा गट सुटलेला, मोठ्या गटात होती ना? मोठा. त्याच्यामध्ये तिसरी आलेली गाडी आहे. नाव काय? किशोर सावंत. तलवली रोहा. आणि गेल्या वर्षी पण गाडी पिंगलसई येथे फायनल मध्ये आली. दुसरी पहिली म्हणजे पहिलीच आहे. किती वर्ष आपल्याकडे जोड आहे? हा बरं जवळजवळ 6-7 वर्ष पहिला आहे. 7 वर्ष कंटिन्यू फायनल मध्ये. हा ना, हा पण आणि हा 2 वर्ष कुठून घेतला हा जोड? हा नवीनच ताजा बैल घेतलेला. कुठून? आता. म्हणजे तुम्ही कोण घेतला आणि नवीन त्या- नवीन घरी मी घडवलेले. अच्छा, नवीन घडवलेला. आणि हा कुठून घेतलेला? आपण घडवला. हा घडवलेला. म्हणजे तुम्ही दोन्ही बैल तुम्ही घडवले, डायरेक्ट फायनलचे बैल घेतले. तर कसं वाटतं आज एवढ्या वर्षाची मेहनत आणि कंटिन्यू गुलालात गाडी आहे तर? हा चांगलं होतं, एकदम मस्त. आणि ड्रायव्हर तुम्हीच बसलेले? नाही, ड्रायव्हर सलमान होता नाव्यातला. अच्छा. आणि या वर्षीचा पहिला गुलाल आहे का? मला हा वाटतं पहिला चिखलीला पण गाडी चिखली होती, पण ती ऍक्सिडेंट झाला ना, पलटी झाली गाडी. अच्छा. 3 गाड्यांचा. ओके ओके. हा तर अभिनंदन तुमचं. आणि नाव सांगा ना एकदा बैलांची. मग एक ह्याचा मोहरा हा. आणि एकाचा हार. जहार. अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. बोला नाद एकच. तर मित्रांनो, रोहा अष्टमी येथील बैलगाडी शर्यत आजची, त्याच्यामध्ये जो पहिला फायनलचा गट सुटलेला, त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचे म्हणजे अंतरात फायनल मारले. जशी गेल्या वर्षी सेमी फायनल अंतरात मारत होते, त्याची आज फायनल सुद्धा अंतरात मारलेली आहे. तर शेलके बंधूच नाव होतं ना? तर दादा, अभिनंदन दादा प्रथमतः. आणि काय सांगशील, म्हणजे गेल्या वर्षी आपण सेमी फायनल जशी अंतरात मारत होतो, आणि त्यावेळी आपला बैल होता शंभू, पण त्याच रिप्लेसमेंट आता आपण घेतलेला आहे तांबडा हरण्या. तर काय सांगशील त्याबद्दल? ठीक आहे, पण जी गेल्या वर्षी गाडी धावायची, आम्हाला जी अपेक्षा वरची अपेक्षा होती वरची, ते अजून थोडासा टाइम आहे. अजून बैल कव्हर झाला. आता चौथी रेसला आहे पहिले, त्याच्यामुळे अजून बैल कव्हर झाला नाही. पण जो आपला गुलाल होता, तो गुलाल आम्ही कायम सुरुवात जी आपली होती, गुलाल आम्ही कायम ठेवणार. आणि काय सांगितलं, एक शंभूच्या दाण्यानं किती मोठी थोडाफार फरक आहे, पण मग त्याला जमेल. 19-20 अजून काय वाटत नाही. खरं तर आज करण पाहिजे, करण सोबत खूप बोलायचं होतं. कारण सांगू शकतो मित्रांनो की करणचं बैलावर एवढं प्रेम होतं की अक्षरशः त्याने हळदीमध्ये बैलाचं बॅनर लावलेलं. बरोबर. तर सिद्धू काय सांगशील आज बैलांबद्दल? जामच धावले. शंभू असतात सगळे. नक्कीच. तर अजून दादा शर्यतीबद्दल काय सांगितलं? आणि आपल्याकडे अजून गाड्या माझ्या मतानुसार पाहिजे असं धावत नाही. आणि आपल्याकडे अजून त्या पाहिजे तशी शर्यत चालू पण झाली. तर अजून गाड्या वाढतील. अजून काय ते आता अपेक्षा अजून आपल्या अपेक्षा अजून 10-15 रेषा झाल्याशिवाय बैलांचं काय अजून समज नाही. आणि आपल्या जे बैलगाडी प्रेमी आहेत त्यांना तुझ्याकडूनच अपेक्षा आहे की आपल्याकडे बैलगाड्या 100% होते. आयोजन लवकरात लवकर झालं पाहिजे. एक 15 दिवसात कुठेतरी आयोजन आम्ही करू. आता आजच बेली बंदराचं जे उद्घाटन नारळ फोडलं आहे, आज. तर तिथे आयोजन करण्याचा काय विचार आहे का तुझा? 100% तिथे आयोजन. जर आमच्या इथे जर बंदर झालं तर बेली बंदर आपण आयोजन करू. आणि आपल्या गाड्या रितसर परमिशन प्रमाणे होणार. रितसर परमिशन. आणि हे आता माजने सुरुवात झालेली आहे, जे आधार कार्ड वगैरे घेतलं जाते, त्याचा काय विषय थोडा तुझ्याप्रमाणे सांगशील का? असं काही नाही. काय परमिशन तर आहे, ते अनेक त्याला परमिशन पाहिजे, पण काय नाही, आपण त्या करून घेऊ. नक्कीच. आणि आशा करतो की यावर्षी जे आपलं गेल्या वर्षी स्वप्न होतं 7-8 बंदात टायमिंग दिलेला आपण,
पण कुठेतरी बैलाला दुखापत झाली आणि आपण माघार घेतली. ते स्वप्न आमचं थोडस अधूर झालंय. बघू या वर्षी नक्कीच पूर्ण होईल अशी आपण अपेक्षा करूया. अपेक्षा करू. आणि आजच्या ज्या गटामध्ये गाड्या होत्या त्या म्हणजे काय पद्धतीच्या होत्या म्हणजे त्या सेमीच्याच गाड्या आहेत सगळ्या. आणि हे जे 2 फायनल करतात ते नाही काय? फायनल एकच. नक्की. किती कोणी 2 केलं काय केलं पण फायनल पहिला फायनल फायनल. तर अभिनंदन दादा. आणि या वर्षी नक्कीच गेल्या वर्षी सारखाच गुलालामध्ये असू दे आपली काय बोला नाद एकच बैलगाडी शर्यत चालू केलंस. तर मित्रांनो रोहा अष्टमी बैलगाडी शर्यत त्याच्यामध्ये फायनलचा जो पहिला गट सुटला होता त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी राहिले आहेत. नाव काय होतं गाडीला? स्वप्नेश हरिचंद्र थले. सांगायचं म्हणजे मागच्या वेळी 2 लगातार सेमीफायनल मारले. माजण्यामध्ये थोडीफार हे झाली आपली सुट्टावेळेस गाडी चूक झाली सुट्टावेळेस त्यावेळी आपली हॅट्रिक राहिली. परंतु आज वाटलं होतं की आपण सेमीफायनलला न घालता फायनलला टाकली तर गाडी नंबरला येईल. 100% वाटलेलं आम्हाला कारण आम्ही तयारीशी होतो. सर्व तयारीशी होतो आम्ही म्हणून तर सांगितली फायनलला टाका म्हणून गाडी आमची. आणि म्हणजे या मागच्या वेळी पण तू बोलला होतास की यावर्षी आपण फायनलला नक्की गाडी टाकू. आम्हाला खूप आनंद झालाय फायनलचा गुलाल भेटल्याबद्दल. आणि आमचा आनंद जामच झालेला आहे. आणि हा जो पहिला आपला संग्राम त्यांनी मला वाटतं गेल्या वर्षी या बंदरामध्ये 2 वेळा फायनल मारलेली. म्हणजे तो एक्सपिरियन्स होता, हा नवीन होता फायनल साठी. तर मित्रांनो रोहा अष्टमी येथील बैलगाडी शर्यत त्याच्यामध्ये फायनलचा जो पहिला गट सुटलेला त्याच्यामध्ये तिसरी आलेली गाडी आहे कार्लेकर बंधू. तर काका प्रथमतः अभिनंदन तुमचं. काय सांगाल अलिबागवरून आपण आलो 50 किलोमीटर प्रवास. दरवर्षी आम्ही रोहाला येतो, कधी रिकामा जायचंच नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी गुलाबात जातो गाडी. म्हणजे हे बंदर लकी आहे. नक्की आम्हाला हे पण आणि पुढलं बंदर पुढे आहे तिथे पण नंबर मारल्याशिवाय परत जायचंच नाही. तर आदर्श काय सांगेल माजनेमध्ये सुद्धा आपली तिसरी बसलेली आज पण तिसरी बसलेली आहे. तर म्हणजे 3 नंबरचाच हे लावलं तर आपण थोडं पहिल्या दुसऱ्यासाठी काय प्रयत्न करणार आहोत? माजण्याला दुसरी बसली होती. आता आम्ही दुसरी आता 3 नंबर झाला 2 नंबर झाला. आता आम्ही 1 नंबर साठी प्रयत्न करू. काय प्रयत्न असेल म्हणजे काय चेंज करावा नाही, थोडंफार काय आमच्याकडून चुक्या होतात तर आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जास्त वेळ घेत नाही, आपल्याला पण जायचं आहे लांब. तर या शर्यतीसाठी खूप खूप अभिनंदन. मनु डायरी सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतो, सगळ्यांना प्रोत्साहन देतो. त्याबद्दल मनु डायरीचे आम्ही आभार मानतो. प्रत्येक वेळा गाडी नंबरात बसली की प्रत्येक वेळा बाईट घ्यायला येतो. त्याबद्दल मनु डायरीचे आम्ही आभार मानतो. तर अभिनंदन आणि पुढे शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऋतुजा खूप खूप शुभेच्छा तुला.